ते सिच्युएशन सिरियस आहे. आपल्या सरपंच पद महिला राखीव म्हणून घोषित झाले. एक फेवर घेतो, आपल्या पॅनलची सरपंच पदाची उमेदवार म्हणून. अगं बाई तूच. गॅसवर साय सांडली की मनाला लई लागतं माझ्या. एक पतीला दूध तू गेला की काही होत नाही, काही होत नाही. इथे दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बसलेत आणि तुझं काय चाललंय? तर तुला सरपंच पदाची उमेदवार म्हणून उभं राहायचंय. त्याकरता जनरल नॉलेज बिलेज पाहिजे पक्का. हाय बोला. आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती पाहिजे. उद्या कोणी विचारला काय उपयोगी, आपले राष्ट्रपती कोण माहिती का? ते आपल्या आजूबाजूला असतात का? ते पॉलिटिक नॉलेज. आपले पंतप्रधान कोण सांग? ते दोघं कोणतरी असतात, मग त्यातलं कोणतरी. खास आमदार कोण? ओ खान. चल गेला बाजार. आपले सरपंच कोण आहेत? ते काय उभेच असतात. तेच बदलायचं आहे म्हणून बसवतोय तुला. काय अक्कल जिगावली की नाही आई बाबांना? नुसता स्वयंपाक जिगावलाय. एक तर वडा नाही तर घड्या. गाडव पूर्ण गाडव. काय चाललंय? मला विचारलं का यात पडायचंय नाही पडायचंय? मी विचारलं का कधी पिठलं तेल तिखट किती घालतात ते? पुरण न सांडता पुरणपोळी कशी लाटतात? काय हो पिशे? बिर्याणीला दम कसा देतात? काय हो मनेर? आणि हे आल्याच्या ऐवजी हळखून खिसणारे. तुमचं काढू का जनरल नॉलेज? कधी बी उठायचं आणि खाजवत सुटायचं. हे बघा, माझा ओटा मारा, माझा गोठा मारा. मला नाही पडायचं तुमच्या भंगार राजकारणात. लते आणि मी नसेल फेवर. हिला बघायला गेलतो ना तेव्हाच फक्त शांत होती. नंतर